अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. नॅचरल सुरुवात करते. म्हणजे खूप जणांचे प्रश्न येतात किंवा खूप जणांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की ताई आम्ही स्वामींना गुरु मानलेला आहे किंवा स्वामींना आम्हाला गुरु करायचं आहे, मग त्यासाठी आम्हाला काही विशिष्ट विधी करावा लागेल का? किंवा स्वामींना आम्ही गुरु मानलेला आहे पण आम्हाला स्वामींची रोज काय सेवा करावी, कशा प्रकारे आम्ही स्वामींच्या सानिध्यात रोज राहू शकू, याबद्दल आम्हाला मार्गदर्शन करा किंवा सेवा सांगा. तर नक्कीच याबद्दल संपूर्ण माहिती मला आजच्या व्हिडिओ देणार आहे की दिवसभरातले फक्त 15 ते 20 मिनिट आपल्याला स्वामींना द्यायचे आहेत आणि त्या 15 ते 20 मिनिटांमध्ये आपल्याला काय काय गोष्टी करायच्या आहेत की जेणेकरून आपल्या आयुष्यातले 100 पैकी 90% प्रश्न हे मार्गी लागतील. आणि सोबतच फक्त आपल्याला 15 ते 20 मिनिटं देऊन जमणार नाही आहे, तर सोबतच आपल्याला स्वामींना गुरु केल्यानंतर काही नियमांचं पालन देखील आपल्या आयुष्यात करायचं आहे. एक म्हणतात ना किंवा एक व्यवस्थित आपलं आयुष्य कशा प्रकारे आपण स्वामीच्या मार्गात आल्यावर जगायला पाहिजे याबद्दल संपूर्ण माहिती मला आजची व्हिडिओ देणार आहे. नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. तर मंडळींनो, आपण सांगितल्याप्रमाणे स्वामींना आपण गुरु मानलेलं असतं. आता खूप जणांना माहिती असेल की ते लवकरच गुरु पौर्णिमा येईल, त्यावेळेस आपल्याला माहिती असेल की बस जवळच्या सर्व दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रामध्ये गुरु पौर्णिमेनिमित्त गुरुपदाचा कार्यक्रम होत असतो किंवा सेवा दिली जात असते. त्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण श्री स्वामी समर्थ महाराजांना गुरु म्हणून आपण त्यांना गुरुपद द्यायचं असतं आणि ते आपल्याला सेवेकरी म्हणून स्वीकारत असतात. एक ती विधी असतो, तो केंद्रात जाऊनच करायचा असतो. ज्यांच्या जवळपास केंद्र नाही आहे ते घरामध्ये सुद्धा तो विधी करू शकतात. तर त्या दिवसापासून आपण गुरुपद स्वामींचं स्वीकारल्यानंतर आपण किंवा स्वामींनी आपल्याला सेवेकरी स्वीकारल्यानंतर आपण त्या दुसऱ्या दिवसापासूनच आपण स्वामीच्या सेवेला सुरुवात करायची असते. आता खूप जणांना वर्षाच्या मध्येच असं एकदमच असं काहीतरी वाटतं की नाही, मला ताई स्वामींना मला गुरु करून घ्यायचं आहे किंवा स्वामींना गुरु करायचं, तर काही विशिष्ट विधी आहे का? तर मी एकच सांगेल की वर्षाच्या अधेमध्ये कधीही तुमच्या मनात आलं की मला स्वामींना गुरु करायचं आहे, तर त्यासाठी कुठलाही विशिष्ट विधी नाही आहे. फक्त एकच करायचं, ते म्हणजे काय, स्वामींच्या कुठल्याही मठामध्ये केंद्रामध्ये तुम्ही जा, तिथे जाऊन सर्व काही म्हणतात ना की आपला जो काही मीपणा आहे, अहंकारपणा आहे, जे काही तुमचं पद असेल ते तुम्हाला सर्व केंद्राच्या बाहेर ठेवायचं आहे. केंद्रामध्ये प्रवेश करताना तिथे बघा एक पाणी असतं, पाण्यामध्ये पाय धुवूनच आपल्याला मंदिरामध्ये त्या मठामध्ये केंद्रात प्रवेश करायचा असतो. पाय धुतल्याच आपले तिथे सगळे काही दोष असेल, सगळे काही अहंकार असेल, सगळं काही मीपणा असेल, पद प्रतिष्ठा पैसा जे काही तुमचं आहे ते सगळं काही तिथे सोडून द्यायचं आहे आणि मगच उंबरा ओलांडून आपल्याला मठामध्ये केंद्रामध्ये प्रवेश करायचा आहे. आणि त्या मठामध्ये केंद्रामध्ये स्वामींच्या प्रवेश केल्यानंतर तिथे फक्त तुम्ही स्वामींचे सेवेकरी आहात, बस. बाकी तुम्हाला कुठलंही पद नाही, प्रतिष्ठा नाही, तुमची पैसा तिथे कुठलं काम करणार नाही, कुठली गोष्ट काम करणार नाही आहे. मीपणा नाही, अहंकार नाही, काही सुद्धा नाही, सगळं काही सोडून द्यायचं आहे आपल्याला. ते म्हणतात की बा आपला पूर्णपणे मीपणा अहंकारपणा सोडून स्वामींच्या चरणावरती आपल्याला पूर्णपणे शरणागती पत्करायची आहे. तिथे जायचं स्वामीच्या केंद्रात. आपल्याला ज्या दिवशी आपल्याला स्वामींना गुरु करायचं आहे, वर्षाच्या अधेमध्ये कधी पण तुम्हाला वाटतं की आज मला स्वामींना गुरु करायचं आहे, तर त्यासाठी सांगेल की बा एक नारळ, आणि केंद्रामध्ये मठात जाताना एक नारळ, खडीसाखर, अगरबत्ती सोबत घेऊन जायची. तुमची इच्छा असेल तर काही फळ प्रसाद तुम्हाला नेतो ते पण तुम्ही घेऊ शकता सोबत. ते घेऊन जायचं. हे मठात प्रवेश केल्या आपल्याला म्हणजे पाय धुतले, पण मठात प्रवेश केला, सगळं काही म्हणतं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मीपणा अहंकार सगळं पद प्रतिष्ठा पैसा सगळं काही बाहेर सोडून द्यायचं. एक फक्त तुम्ही निर्मळ मनाचे, पवित्र मनाचे माणूस आहात, मनुष्य आहात आणि एक सेवेकरी आहात स्वामींचे, हे म्हणूनच मी केंद्रात प्रवेश करायचा आहे. केल्यानंतर तिथे गेल्या समोर सगळ्यात प्रथम तुम्हाला औदुंबराचा वृक्ष दिसेल. त्या औदुंबराच्या वृक्षाला तुम्हाला सर्व हातात नारळ वगैरे जे काही असतं ते हातात घेऊनच तुम्हाला औदुंबराच्या 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं म्हणून तुम्ही ते प्रदक्षिणा घाला किंवा श्री स्वामी समर्थ म्हणून तुम्ही 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. औदुंबराच्या वृक्षाखाली प्रदक्षिणा घातल्याने आपल्यातले सगळे काही दोष नाहीसे होत असतात, ते वेळोवेळी लक्षात ठेवा. ते केल्यानंतर आपल्याला सरळ गाभाऱ्यात जायचं आहे. गाभाऱ्यात गेल्या तिथे पण एक उंबरा असतो, त्या उंबऱ्याचे पाय पडायचे आहेत आपल्याला. समोर मध्ये आपल्याला प्रवेश करायचा आहे. हातातलं जे काही नारळ आहे, खडीसाखर, अगरबत्ती, प्रसाद जो आहे तो सगळं तिथे एक पादुका ठेवल्या असतात स्वामींच्या, त्या पादुकांवर मध्ये ते ठेवायचं आहे सर्व साहित्य. ते सर्व साहित्य ठेवल्यानंतर आपल्याला तिथला अंगारा असतो, तो अंगारा लावायचा कपाळी आणि तिथेच आपल्याला स्वामींच्या समोर नाक घासून मुजरा करायचा आहे. तर मुजरा करणं म्हणजे काय? तर आता मुजरा करणं म्हणजेच काय, तर आपल्याला स्वामींना शरणागती, स्वामींच्या समोर आपल्याला शरण जायचं आहे पूर्णपणे नाक घासून मुजरा करून. तो कसा, तर स्वामींच्या समोर मुजरा करणे म्हणजेच काय, तर आपल्याला सर्वप्रथम काय करायचं, आपल्याला गुडघ्यावरती बसायचं आहे आणि आपलं डोकं टेकवायचं आहे, नाक घासायचं आहे. नाक घासल्यानंतर तिथे आपल्याला नंतर त्रिवार मुजरा करायचा आहे. त्रिवार मुजरा करणे म्हणजेच काय, अशा प्रकारे आपली हाताची ही अशी हे असायला पाहिजे आणि असा हात आपला करून त्रिवार मुजरा म्हणजे जमिनीला टेकून आपल्या कपाळी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ,
श्री स्वामी समर्थ. हा झाला त्रिवार मुजरा, 3 वेळेस मुजरा करणे. ही झाली. अशा प्रकारे मुजरा करायचा आहे आणि सोबत सांगते की हात जोडून तिथेच लगेच प्रार्थना करायची आहे स्वामींना की श्री स्वामी समर्थ महाराज, या आजपासून मला तुम्हाला गुरु म्हणून स्वीकारायचं आहे. सोबत तुम्ही मला एक सेवेकरी म्हणून सुद्धा स्वीकारा आणि आजपासून मी तुम्हाला गुरु मानलेला आहे श्री स्वामी समर्थ महाराज. आणि आजपासून मी तुमच्या सेवेला सुद्धा सुरुवात करणार आहे, नामस्मरणाला सुद्धा सुरुवात करणार आहे. आजपासून मी माझा सर्व संसाराचा, कुटुंबाचा, माझा स्वतःचा सर्व योगक्षेम तुमच्या चरणावर मी अर्पण केला आहे श्री स्वामी समर्थ महाराज. आजपासून माझ्या आयुष्यात ज्या काही गोष्टी घडतील, चांगल्या वाईट ज्या काही असतील, त्या सगळ्यांमध्ये माझ्या सोबत असावे. तुम्ही सुखामध्ये दुःखामध्ये सदैव माझ्या सोबत असावा. तुमचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी असावा. यापुढे माझ्या आयुष्यात ज्या काही गोष्टी घडतील त्या सगळ्या काही ठरवणारे तुम्हीच आहात श्री स्वामी समर्थ महाराज. याच्या पुढे माझ्या आयुष्यामध्ये सर्व काही माझ्या हातून फक्त सगळ्यांचं चांगलंच घडू दे. माझ्यातून कधी कोणाचं वाईट घडू नको देऊ. माझ्या कुटुंबाचं सगळं काही पालन पोषण करणारे स्वामी समर्थ महाराज तुम्हीच आहात. कर्ता आणि करविता तुझी एक स्वामीनाथ म्हणतात ना, तर हेच कर्ता आणि करविता स्वामी महाराज तुम्हीच आहात आमचे. यापुढे सगळं काही तुम्हीच आमच्या आयुष्यामध्ये सगळ्या काही गोष्टी ठरवायच्या आहे स्वामी समर्थ महाराज. आजपासून मी फक्त आणि फक्त तुमचं नामस्मरण करणार आहे, तुमचं सेवा करणार आहे, मनोभावे श्रद्धेने करणार आहे, निस्वार्थ मनाने करणार आहे. बस एवढंच बोलायचं आहे. तिथे तुम्हाला परत डोकं टेकवायचं, नाक घासायचं आणि परत आपल्याला तिथून परत यायचं आहे. हे झालं स्वामींना. तुम्ही वर्षाच्या अधीमध्ये जर तुम्हाला कधी वाटलं की स्वामींना गुरु करून घ्यायचं आहे, तर तुम्ही या पद्धतीने स्वामींना गुरुपद तुम्ही म्हणजे आपलं स्वीकारण्यासाठी विनंती करू शकता. हे झालं. आणि त्यानंतर आता गुरुपद तर आपण स्वामींना गुरु मानलं तर आहे आजपासून, म्हणजे दुसऱ्या दिवसापासून काय करायचं. खूप लोकांना कळतं की मी स्वामींना गुरु तर केला आहे बाबा, स्वामींनी सेवेकरी म्हणून पण स्वीकारलेला, पण आता मी स्वामींची सेवा कशी करू, रोज स्वामींच्या सानिध्यात कशा प्रकारे राहू की जेणेकरून माझ्या आयुष्यातले सगळं काही गोष्टी मार्गी लागून मी सगळं काही एक म्हणतात ना की बा एक निस्वार्थी एक बिना अहंकारी व्यक्ती बनू शकेल. माझ्या आयुष्यात सगळ्या काही गोष्टी चांगल्या घडू शकतील आणि सगळं काही मी स्वामींच्या सानिध्यात राहू शकेल. तर यासाठी काय करायचं, रोज न चुकता स्वामींच्या साठी आपल्या दिवसभरामध्ये सकाळी पहाटे ब्रह्ममुहूर्तापासून ते रात्री झोपेपर्यंत तुम्हाला थोडासा वेळ 15 ते 20 मिनिटं स्वामींसाठी काढायची आहेत. आता त्यासाठी काय करावं लागेल, त्याला म्हणतात ते एक म्हणजेच काय नित्यसेवा. नित्यसेवा म्हणजेच काय, रोज नियमितपणे केलेली स्वामींची सेवा, त्याला म्हणायचं नित्यसेवा. त्याच्यामध्ये खंड पडू द्यायचा नाही. आता नित्यसेवा करताना तुम्हाला वेळेचं बंधन नसतं, काही नसतं. तुम्ही ब्रह्ममुहूर्तापासून ते रात्री झोपेपर्यंत कधीही नित्यसेवा करू शकता, त्याला वेळेचं बंधन नाही. आता नित्यसेवा करताना त्यामध्ये काय काय करायचं आहे, तर सर्वप्रथम तुम्हाला घरामध्ये स्वामींची नित्यसेवा करत असताना आधी स्वामींचा फोटो, मूर्ती जे काही असेल यथाशक्ती तुम्हाला पाहिजे तसा फोटो तुम्ही तुमच्या देव्हाऱ्यामध्ये आणायचा आहे, घरामध्ये लावायचा आहे. म्हणजे त्याला म्हणतात स्वामींचं अधिष्ठान. स्वामींना गुरु केल्यानंतर स्वामींचं अधिष्ठान घरामध्ये असणं खूप गरजेचं आहे. एक प्रकारे म्हणतात ना, स्वामींचं घरामध्ये अधिष्ठान केलं तर एक प्रकारे स्वामींचं लक्ष आपल्यावरती, आपल्या संसारावर, आपल्या कुटुंबावरती सदैव राहतं. घरामध्ये कशी एक वयस्कर व्यक्ती असते जी आपल्या घरामध्ये असली तरी आपला आधार वाटतो, त्याच पद्धतीने स्वामी समर्थ महाराजांचं अधिष्ठान घरामध्ये असणं खूप गरजेचं आहे कुठलीही सेवा करण्याच्या अगोदर. ते झालं. त्यानंतरचा स्वामींचं अधिष्ठान घरामध्ये केलं, त्यानंतर रोज नित्य सेवा कशी करायची, तर त्यासाठी तुम्हाला स्वामींची नित्यसेवा करण्यासाठी किंवा नामस्मरण करण्यासाठी तुम्हाला स्वामींसाठी एक तुळशीची माळ आणावी लागेल. केंद्रातून आणा किंवा कुठल्या धार्मिक दुकानातून घ्या तुळशीची माळ. सोबत श्री स्वामी चरित्रसारामृत या ग्रंथाचं तुम्हाला पोथी लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला बघायला गेलं तर दुर्गा सप्तशती या ग्रंथाची पोथी लागणार आहे, जी आपली कुलदेवीची सेवा आहे. नंतर श्री मल्हारी सप्तशती या ग्रंथाची पोथी लागणार आहे, जी खंडोबांची सेवा आहे. सोबतच आपल्याला सांगितल्याप्रमाणे जपमाळ पण लागणार आहे. आता नित्यसेवा करताना स्वामींच्या नामस्मरण सगळ्यात श्रेष्ठ आहे. नामस्मरणाने खूप जणांचं कल्याण झालेलं आहे. नामस्मरण सगळ्यात सर्वश्रेष्ठ सेवा. नामस्मरण करताना स्वामींचं 11 माळी जप करायचा आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. 1 माळ करू का, 2 माळ करू का, 6 माळ करू का, तर नाही, तुम्हाला बरोबर 11 माळी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या या जपमाळ करायच्या आहे. श्री स्वामी समर्थ 11 माळीच करायच्या आहेत. सोबत तुम्हाला श्री स्वामी चरित्रसारामृत ग्रंथाचे 3 अध्याय रोज पठण करायचे आहेत. स्वामी चरित्रसारामृतामध्ये 21 अध्याय आहेत टोटल. रोज 3 अध्याय वाचायचे. आज 1, 2, 3, उद्या 4, 5, 6, 7, 8, 9 असं करत करत तुम्हाला 7 दिवसामध्ये तुमचं श्री स्वामी चरित्रसारामृताचं एक पारायण पूर्ण होतं. हे झालं. ती सेवा रोज करायची आहे. त्यानंतर येतं ते म्हणजेच काय, तुम्हाला 1 माळ 99 मंत्राची करायची, जी आपल्या कुलदेवीचं नामस्मरण आहे, कुलदेवीची सेवा आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे. तुमची 3.5 शक्तिपीठांपैकी कुठलीही कुलदेवी असू दे, तिच्या स्मरणात तुम्हाला ही कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे. 1 माळ 99 मंत्राची.
त्यानंतर घरातल्या कुलस्त्रीने, घरातल्या स्त्रियांनी, कुमारिकेंनी दुर्गा सप्तशती ग्रंथाचे 2 अध्याय रोज पठण करायचे आहेत. त्याने एक संरक्षण कवच प्राप्त होतं स्त्रियांना. सोबतच आपल्या आई भगवतीची, कुलदेवीची सेवा आपल्याकडून रोज घडते. त्यानंतर ते म्हणजेच काय, खंडोबांची सेवा. आपल्या कुटुंबाचे कुलदैवत, आपले वडील जे म्हणतो ते आहे खंडोबा महाराज. तुमचे कुठलेही खंडोबा महाराज कुलदैवत असू देत, त्याच्यासाठी प्रित्यर्थ स्मरणार्थ तुम्हाला खंडोबा महाराजांची सेवा म्हणून तुम्हाला श्री मल्हारी सप्तशती ग्रंथाचे 2 अध्याय रोज वाचायचे आहेत. आता मल्हारी सप्तशतीमध्ये 14 अध्याय आहेत पोथीमध्ये, त्यात ते 2-2 अध्याय रोज वाचायचे. किंवा तुम्हाला जर रोज शक्य नसेल, फक्त स्वामींचं नामस्मरण, स्वामीचे सामर्थ्याचे 3 अध्याय रोज वाचा. 1 माळ नवार्णव मंत्र, 1 माळ गायत्री मंत्र झालंच पाहिजे ही सेवा. आणि मग देवीची सेवा किंवा कुलदेवतांची सेवा करण्यासाठी रोज 2-2 अध्याय वाचण्यासाठी तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही मंगळवारी, जो कुलदेवीचा वार असतो, त्या दिवशी तुम्ही दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पूर्ण पोथी पठण करू शकता उपवास करून. आणि खंडोबा महाराजांचा जो वार असतो रविवार, त्या दिवशी पूर्ण उपवास करून घरातल्या कर्त्या पुरुषांनी उपवास करायचा, मुलांनी सुद्धा उपवास करायचा इच्छा असेल तर. आणि मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे पूर्ण पोथी पाठ तुम्हाला वाचायचं आहे. संध्याकाळी नैवेद्य आरती करून उपवास सोडू शकता. अशा प्रकारे सुद्धा तुम्ही करू शकता रोज वेळ नसेल तर. पण स्वामीची नित्यसेवा रोज झाली पाहिजे, खंड न पडता रोज 365 दिवस. फक्त सुतक, विटाळ, मासिक धर्म या 3 गोष्टी आल्या तरच फक्त सेवा थांबवायची, स्किप करायची. मला वेळ, आज सेवा केली, उद्या मला वेळच भेटला नाही, काहीतरी कार्यक्रम होतं, काहीतरी ही गोष्ट होती, किंवा मी विसरूनच गेली, हे असे कारण देऊन चालणार नाही. खरंच सांगते, त्यासाठी मी खरं सांगते, नित्यसेवा काय करते तुमच्या आयुष्यामध्ये. नित्यसेवा जी असते ती तुमच्या मागच्या कितीतरी जन्माचे जे काही तुमचं प्रारब्धाचे भोग आहेत, पाप आहे, ते नष्ट करण्याचं काम ही नित्यसेवा करत असते. खूप जण काय करतात, नित्यसेवा करत नाही स्वामींची आणि डायरेक्ट मोठमोठे पारायणच करतात, उपाय तोडगेच करतात आणि म्हणतात की आम्हाला अनुभूतीच नाही आली. कशी येणार अनुभूती तुम्हाला? तुमच्या मागच्या 7 जन्माचे कितीतरी जन्माचे पाप जे तुम्ही करून ठेवलेले आहेत तुम्हाला माहिती नाही, पण ते सगळं काही लिखित आहे तुमच्या ह्याच्यामध्ये, पत्रिकेमध्ये. तर ते प्रारब्धाचे भोग पूर्णपणे नष्ट होण्यासाठी आणि ते प्रारब्धाचे भोग भोगूनच संपवावे लागतात. त्यासाठी आपल्याला नित्यसेवा ही काम करत असते. नित्यसेवा काय काम करते? ज्यावेळेस आपल्याला प्रारब्धाचे भोग आपल्याला समोर येतात एक एक, आणि ते आपल्याला तर भोगावेच लागणार आहे, पण त्याची झळ ही खूप मोठ्या प्रमाणात असते खूप लोकांच्या बाबतीत. मग ती झळ मोठ्या प्रमाणात आपल्याला लागू नये, भोगायची तर आहेच आपल्या प्रारब्धाचे भोग, पाप हे आपल्याला भोगूनच फेडायचे आहेत, पण त्याची झळ, त्याची त्रास आपल्याला जास्त प्रमाणात होऊ नये यासाठी ही नित्यसेवा आपल्याला संरक्षण देत असते. म्हणून नित्यसेवा आपल्याला रोज करायची असते. दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा एक प्रकारचे एक संरक्षण कवच प्राप्त करून देते, ही म्हणजेच नित्यसेवा. आता दिवसभर सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कितीतरी वाईट गोष्टी, कितीतरी वाईट प्रकारचे लोक असेल, वाईट विचारांची लोक असेल, कितीतरी म्हणजे नकारात्मक ऊर्जा आपल्या आजूबाजूला असते, त्या सगळ्यांचा परिणाम आपल्यावर, आपल्या कुटुंबावर होऊ नये असं वाटत असेल तर त्यासाठी नित्यसेवा एक खूप मोठं संरक्षण कवच आहे, ती केलीच पाहिजे. आणि ज्या वेळेस तुम्ही स्वतःला एक नियमितपणे डिसिप्लिन लावताल, नियमितता लावताल की मी रोज न चुकता स्वामीची नित्यसेवा करणार, न चुकता, वेळेचं बंधन आहे, फक्त एकच आहे, जेवण करून नित्यसेवा करायची नाही, मांसाहार करून नित्यसेवा करायची नाही, आणि सोबत नित्यसेवा चालू असताना होईल तेवढं जास्तीत जास्त आपण परान्न टाळायचं आहे. म्हणजेच काय, परान्न टाळायचं म्हणजेच काय, कोणाच्याही घरचं खात सुटायचं नाही. कोणी काही आणून दिलं की लगेच खाल्ल्या बसलं असं करायचं नाही. ती सेवा तुमची सगळी शून्य होते, काहीच त्या सेवेचं फळ होत नाही. उलट त्या घरातल्या कुटुंबातील दोष जे काय असतात ते सगळे काही तुम्हाला लागत असतात आणि तुमच्या जे काही सेवेचं पुण्य आहे त्यांना मिळत असतं. म्हणून सांगते की नित्यसेवा करत असताना परान्न होईल तेवढं जास्तीचं टाळायचं. म्हणून नित्यसेवेमध्ये रोज 1 माळ गायत्री मंत्राची काढायची असते, जेणेकरून त्या परान्नाचे दोष लागत नाहीत. कळत नकळत एखाद्या वेळेस खाण्यात आलं समजा तर, पण मुद्दामून कोणाचंही खात सुटायचं नाही, वेळोवेळी आपण ते नियम पाळायचा. आता खायचं कोणाचं घरचं, तर ज्यांच्या घरामध्ये सेवा असते, स्वामीची सेवा असेल, कुठल्याही गुरूंची सेवा असेल, कुठल्याही इष्टदेवतांची सेवा असेल, कोणाच्याही घरामध्ये प्रामाणिकपणे सर्व काही पैसा वर्ग येत असतो, त्यांच्या घरामध्ये जास्त मोठ्या प्रमाणात मांसाहार होतो, त्यांच्या घरातलं सुद्धा अन्न ग्रहण करू नये असं आपल्या गुरुमाऊलीने सांगितलेलं आहे. म्हणून सांगते की त्याचे फक्त दोष तुम्हाला लागतात. म्हणून ज्यांच्या घरामध्ये स्वामीची सेवा करतात, सेवेकरी आहेत, त्यांच्या घरात तुम्ही अन्न घेऊ शकता, खाऊ शकता, चालतं. बाहेर गेल्यावर स्वतःच्या पैशाने विकत आणलेलं अन्न खाणं किंवा घेणं, ग्रहण करणं, ह्याला परान्न म्हणत नाही. स्वतःच्या पैशाने तुम्ही भाजी, हॉटेलिंग असेल ते सगळं काही करू शकता, पण आपण तिथे स्वतःचा पैसा खर्च करून ते घेत असतो, म्हणून ते परान्न ठरत नाही. तरी ही गोष्ट नोंद करावी. तर ह्या गोष्टी आवर्जून पाळायच्या आहेत. फक्त एकच सांगेल की पूर्णपणे मनोभावे श्रद्धेने मनापासून स्वामींना शरण जा. मी खरंच सांगते, तुम्हाला कुठले मोठमोठे पारायण करायची गरज पडणार नाही, कुठले उपाय तोडगे करायची गरज पडणार नाही. फक्त स्वामींच्या नित्य सेवेनेच तुमचे 100 पैकी 90% प्रश्न मार्गी लागू शकतात.
कारण की स्वामींना फक्त त्यांची सेवा खूप जास्त प्रिय आहे. बाकीचे कुठलेही मोठमोठे उपाय, तोडगे, मोठमोठे दान, धर्म त्यांना प्रिय नाही. तुम्ही जेवढी जास्तीत जास्त त्यांची सेवा करताल तेवढंच तुमचं सगळं काही चांगलं होणार आहे. आणि सगळं काही चांगलं झाल्यावर सुद्धा स्वामींची सेवा, नित्य सेवा सोडायची नाही आहे. जिथे आपण संकट काळामध्ये 11 माळी जप करत होतो तिथे सगळं काही चांगलं झाल्यावर फक्त 1 माळेवर आपण येतो की बाबा जाऊ दे आज 1च माळ करू, आता काही एवढं हे नाही म्हणून असं पण करणारे खूप जण आहेत. तर तसं करू नका. स्वामी सगळं काही बघत असतात. मग एक वेळ अशी येते की सगळं काही आपलं खुंटून जातं, आपली प्रगती थांबते, आपल्या सर्व गोष्टींमध्ये प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात. ते त्याच्यामुळेच होत असतात. जिथे तुम्ही स्वामींची संकट काळामध्ये रोज सेवा करत होतात, मनापासून श्रद्धेने आर्ततेने हाक मारत होतात, तिथे तुम्ही सगळं काही चांगलं झाल्यावरती स्वामींची सेवा कमी करता, स्वामींचे नियम पाळत नाही, कुठेतरी स्वामींना विसरतात. तर हे सर्व करू नका, जेणेकरून तुमचं सगळं काही परत शून्यावर येऊन थांबेल. म्हणून स्वामींचे उपकार कधीच विसरायचे नसतात. सुखामध्ये दुःखामध्ये सदैव स्वामींना आपण स्मरण करायचं असतं. सुख असेल तर स्वामींना छान असं साखर ठेवून सांगा की स्वामी महाराज ही चांगली गोष्ट माझ्या आयुष्यामध्ये आज घडली बाबा. तर स्वामींना प्रत्येक वेळी आपण स्मरणात ठेवायचं आहे. चालता बोलता उठता बस तुम्ही जप युनिटवर स्वामींचं नामस्मरण करा, जप माळेवर स्वामींचं नामस्मरण करा, पण स्वामींचं नामस्मरण करा. त्यांची नित्यसेवा रोज करा, ती चुकवू नका. आपल्या म्हणतात ना की कुठल्याही इष्टदेवतांना, कुठल्याही गुरूंना आपली कुठल्याही पंचपक्वानापेक्षा, दान धर्मापेक्षा त्यांचं नामस्मरण, त्यांची सेवा, मंत्र स्तोत्र त्यांना खूप जास्त प्रिय असतात. आणि हे नित्यसेवाच आपल्याला वेळोवेळी कामी येणार आहे. भविष्य काळातल्या संकटांची म्हणतात ना एक प्रकारे चाहूल लागणे असेल किंवा त्याच्या संकट काळाचं आपल्याला त्रास मोठ्या प्रमाणात होऊ नये यासाठी संरक्षण देणारी ही नित्यसेवाच असते. नित्यसेवा न चुकता रोज करा. सणवार पारायण काळ संपला की काय करू आणि काय करू की नको असं करण्यापेक्षा रोज स्वामींची नित्यसेवा करायची आहेच. जो खरा सेवेकरी कोण, जो स्वामींची रोज नित्य सेवा करतो. 11 माळी जप, श्री स्वामी चरित्रामृत 3 अध्याय रोज, सोबत 1 माळ गायत्री मंत्र, 1 माळ नवार्ण मंत्र, कुलदेवी सेवा, कुलदेवतांची सेवा वेळोवेळी, पारायण, सोबत कुलदेवी कुलदेवतांचा कुळाचार असेल वर्षातून एकदा, 2 वर्षातून एकदा, पितरांची सेवा रोज पंचमायतने, हे जे कोणी व्यक्ती करतात तो खरा सेवेकरी. मी एकच सांगेल, नामस्मरण तर सर्वश्रेष्ठ सेवा आहे. मी एकच सांगेल तुम्हाला, कुठलीही सेवा नाही जमली पण एक सांगेल, नामस्मरण तरी सोडू नका. नामस्मरण तरी चालता बोलता उठता बसता हे चालूच ठेवा. जप युनिटवर करा, खूप मोठं कल्याण होईल तुमचं. खरं सांगते आयुष्याचं. फक्त शिस्त ठेवा आयुष्यामध्ये. सगळं काही स्वामीच्या चरणी तुम्ही रुजू करा. ज्या काही गोष्टी असेल आयुष्यामध्ये त्या सगळ्या स्वामी चरणी रुजू करा. सगळं काही चांगलं होणार आहे एवढा विश्वास पाहिजे. आणि स्वामीच मला सगळं काही चांगलं करणार आहे हे पण एक विश्वास पाहिजे. आज कितीतरी व्यक्ती आहेत जे स्वामींच्या सेवेने, स्वामींवर विश्वास ठेवून, स्वामींच्या नामस्मरणाने शून्यातून आज कितीतरी उंचीवर जाऊन, प्रगतीच्या शिखरावर जाऊन पोहोचलेले आहेत. खूप उदाहरणं आहेत. म्हणून सांगते की तुम्हाला सुद्धा इच्छा असेल आणि काही मागायची गरजच पडणार नाही. फक्त स्वामींची नित्य सेवा रोज करत चला, नियम पाळत चला, काहीच मागायची गरज पडणार नाही. आपोआप सगळं काही 6 महिन्यात तुमचं सगळं काही सुरळीत झालेलं असेल. सगळे मार्ग तुमचे मोकळे झालेले असतील. जे काही अडथळे असतील ते सुद्धा सुटलेले असतील. एवढी ताकद त्या नित्य सेवेमध्ये आहे, त्या सर्व नियमांमध्ये आहे, त्या सर्व स्वामींच्या नामस्मरणामध्ये आहे. म्हणून सांगते की मनापासून श्रद्धेने सर्व काही करा. आणि फक्त एकच सांगेल की जेव्हा केव्हा तुम्ही आयुष्यामध्ये मोठे होतात, प्रगती करतात, सगळ्या काही गोष्टी मनासारख्या घडतील, त्यावेळेस सुद्धा स्वामींचं स्मरण करा, स्वामींना लक्षात ठेवा. एवढंच एक सांगू इच्छिते तुम्हाला. आणि हो, ज्यांच्या घरामध्ये स्वामींचं अधिष्ठान आहे त्यांनी रोज 2 टाइम स्वामींना नैवेद्य सुद्धा दाखवायला विसरायचं नाही आहे. स्वामींना फक्त फोटो आहे म्हणून समजू नका. स्वामी महाराज आहेत, तर स्वामी महाराज एक घरातल्या व्यक्तीसारखे आहेत असं समजायचं. आणि रोज घरातला जो काही सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, चहा असेल किंवा संध्याकाळचं रात्रीचं जेवण असेल, ते सगळं तयार केल्यानंतर ते उष्ट करण्याच्या अगोदर आधी स्वामींना थोडंसं बाजूला काढायचं आणि ते स्वामींना नैवेद्य दाखवायचा. हे एक प्रकारे काय असतं, त्या अन्नातले सर्व दोष पण आपले दूर होतात आणि घरामध्ये धनधान्याची बरकत सुद्धा होत असते. अशा प्रकारे संपूर्ण माहिती सांगितली आहे. रोज थोडासा वेळ दिवसभरातला स्वामींसाठी काढायला विसरू नका. तर अशा प्रकारे तुम्हाला अजून काही प्रश्न असतील, काही शंका असेल, नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. 100% मी तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. तर अशा प्रकारे व्हिडिओ इथे थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.